बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित करत महिलेकडून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या भाषणाच्या वेळेस हा सगळा प्रकार आहे। वाटलं तर मला सस्पेंड करा, वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा हा संताप इथं बघायला मिळाला। पोलिसांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं। दरम्यान अनवधानानं नाव राहिलं असेल, मी दिलगिरी व्यक्त करतो असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। बाबासाहेबांचं नाव आहे जो संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघाले। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी माळूचे गाड्या उपसी, मी माती काम करीन, पण बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत नाही त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? भाषण सुरू होतं प्रजासत्ताक दिनाचं, त्यावेळी आपण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून एका महिला कर्मचारी नंतर त्या ठिकाणी गोंधळ घातला होता। नेमकं अनावरण राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनावरण झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटायचं तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। बातमी आता बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्यात 4 मंत्री असूनही ध्वजवंदनाला अनुपस्थित राहिले। एकही मंत्री ध्वजवंदनासाठी हजर न राहिल्यानं नागरिकांमध्ये नाराजी बघायला मिळते। पालकमंत्री मकरंद जाधव, सहपालकमंत्री संजय सावकारे अनुपस्थित होते। मंत्री आकाश फुंडकर, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव देखील या ध्वजवंदन सोहळ्याला गैरहजर राहिल्यानं आता नाराजी व्यक्त केली जाते। बातमी बीडमधून आहे। बीडच्या परळीमध्ये नगरपरिषद इमारतीच्या कठड्यावरती चढत उपोषणकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे। कंपनीच्या बोगस कामाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। गेल्या 5 दिवसांपासून उपोषणकर्त्यांचं आंदोलन सुरूच आहे। बीडच्या परळीत नगरपरिषद इमारतीच्या कठड्यावरती चढत हे आंदोलन सुरू आहे। तर तिकडे बुलढाण्यामध्ये एक तरुण चक्क 300 फूट मोबाईल टॉवरवरती चढला। ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। बुलढाण्यातली ही दृश्य आहेत। हा तरुण थेट 300 फूट उंच मोबाईल टॉवरवरती चढून त्या तरुणानं आंदोलन केलेलं आहे। ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार होतोय आणि त्याच लोकांवर कारवाई करावी अशी मागणी करत हे अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर बुलढाण्यातील मोताळा तहसील कार्यालयामध्ये आत्मदहनाचा प्रयत्न झालेला आहे। अंगावरती पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न झालाय। रस्त्याच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते। ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, गणेश घाटे यांचा आत्मदहनाचा हा प्रयत्न।